रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे कच्च्या पपईचे वडे। चला तर मग बघूया कसे करायचे ते। सुंदर असे शेंगदाणा, खोबरं, हिरवी मिरची आणि दह्याच्या चटणी बरोबर खाण्यासाठी खूप सुंदर लागतात। चला मग आपण करूया। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ही अशी फ्रेश कच्ची पपई घ्यायची। ही एकदम कडक आणि छान आहे। बाजारातही अशी मिळेल, ही माझ्या घरची आहे, अगदी आत्ताच तोडलेली, त्यामुळे खूपच फ्रेश आहे। पण अशी छान कच्ची पपई घ्यायची। त्याच्यानंतर मी ॲक्च्युअली हे वेगवेगळे दाखवायला विसरले। मी यात 1 वाटी भाजलेला साबुदाणा आणि 1 वाटी भाजलेली भगर यांचं पीठ करून मिक्स करून घेतलेलं आहे। भगर म्हणजे कोणी वरईचे तांदूळ म्हणतात। साबुदाणा आणि भगरीचं असं मिश्रण घेतलेलं 1-1 वाटी। त्याच्यानंतर यात मी घालणार आहे अर्धी वाटी दाण्याचं कूट, अर्धी वाटी दही, आंबट दही आहे, काळं मीठ आणि 1 टेबलस्पून मी याच्यातली आलं, मिरची आणि जिऱ्याची हे असं जे भरड आहे जाडसर वाटून घेतलेली ही घालणार आहे। आणि तळण्यासाठी तेल, गरज पडली तरच पाणी घालायचं, नाहीतर नाही। आधी आपण ह्यात सगळे साहित्य आधी मिक्स करूया। मी दाण्याचा कूट घालून घेते, त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ। मी हे मीठ वापरलं, तुम्ही साधं दुसरं मीठही वापरू शकता। आलं मिरचीची पेस्ट किती वापरायची हे तुमच्यावर अवलंबून आहे। आणि त्याच्यानंतर दही, हे मी आधी छान असं फेटून घेते, हे सगळं मिक्स करून घेते। हे पहा, याप्रमाणे हे आता सगळं साहित्य मी एकत्र केल्यावर हे असं झालेलं आहे तयार। आता ही जी पपई आहे, ही पपई मी सोलून किसून घेते आणि मग ह्यात आपण आवश्यक किती आहे तो तेवढा किस यात आपण घालणार आहे आवश्यकतेनुसार। चला तर मग मी आता पपई किसून घेते। तोपर्यंत हे जे आपलं मिश्रण आहे हे मुरून जातं। हे पहा, याप्रमाणे आता आपण त्याला सोलून घेऊया। एकदम फ्रेश असल्यामुळे पहा कसं असं सगळं दूध निघून राहिलेलं आहे। हे पहा, हा आपला असा छान किस झालेला आहे पहा। आता हे जे आपण भिजवलेलं आहे साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ, दही, शेंगदाण्याचं कूट, आलं मिरची आणि जिऱ्याची भरड, हे जे सगळं आपण मिक्स केलेलं आहे, ह्यात आपण आता हा पपईचा किस घालणार आहोत। तो यात किती जातो हे आपण बघूया। जितका त्याच्यात मिक्स होईल तेवढाच आपल्याला यात घालायचा आहे, खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही। चला तर मग आता हा माझा 1 पाव किस आहे तयार। यात किती जातो हे मी तुम्हाला वाटीच्या मेजरमेंट प्रमाणे सांगते। 1 वाटी, असा खूप दाबून दाबून भरत नाही आहे मी, अलगद असा वरच्या वर भरते आहे। 2 वाटी, 3 वाटी आणि 4 वाट्या। हा मी 1 पाव किस माझा 250 ग्रॅम आहे, 4 वाट्या भरलेला आहे। हा एक माझा स्वतःचा अंदाज आहे, पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कराल तर त्यावेळेला हळूहळू किस टाकून किती त्यात मावतो, मिक्स होतो ते पाहून पाहून मग ते मिश्रण एकत्र करा। आता हे जे मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं होतं पाणी घालायची गरज टाकू नये, कारण ह्या पपईच्या किसालाच पहा किती पाणी सुटतं। हे पहा कसं नुसतं हाताने असं पिळलं की पाणी सुटतं। असं हे छान आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं। इकडे मी गॅसवर तेल तापायला ठेवते। हे पहा, आपल्याला 1 थेंब पाणी टाकायची गरज नाही पडली, किती छान आपलं असं हे सारण भिजून तयार आहे।
या क्षणी तुम्ही मिठाची आणि तिखटाची चव दोन्ही बघू शकता। तुम्ही आपण आलं मिरचीची पेस्ट टाकलेली आहे भरड। तुमची मिरची कशी तिखट आहे कमी जास्त, माझी भरपूर तिखट होती म्हणून मी तेवढं टाकलं, कारण लवंगी होती। आणि तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तुम्ही लाल तिखटही टाकू शकता। मिठाचं प्रमाण या क्षणी आपण बघून घेतलं कसं आहे, तर आपण मग मीठ याच क्षणी टाकून छान तयार होतो गोळा आपला मग परफेक्ट चवीचा। हे पहा या पद्धतीने आपलं हे आता असं सगळं तयार झालंय। आता आपण छान असे याला वड्याचा शेप देऊन घेऊया। तुम्हाला जो शेप हवा तुम्ही तो देऊ शकता। आणि हे असे छान तेल गरम झालं की त्याच्यात हे असे सोडायचे। मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आता त्यात मी हे एक एक वडा सोडते। हे पहा या पद्धतीने असं आपल्याला गोळा करायचा आहे। सहज गोळा होतो, पण तरी वडा थापताना हाताला मात्र असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग वडा जो शेप द्यायचा आहे तो द्यायचा। अशा पद्धतीने मी एक 3-4 वडे करून घेते आणि मग तळायला हे करते असं आणि दाखवते तुम्हाला। मीडियम टू हाय फ्लेमवरती हे मी वडे तळते आहे आणि याच्यावर जे तसे बुडबुडे आले आहेत ते थोडे कमी झाले की मग आपण त्या वड्यांना हलवूया आणि मग परतून घेऊ। हे पहा आता बुडबुडे कमी झाले आणि आपल्याला रंग पण दिसतो आहे असा बदललेला। तर या क्षणी हे पहा या क्षणी आपण याला परतवणार आहोत। आता याला डार्क थोडासा रंग येतपर्यंत तळून घ्यायचे। हे पहा ह्या रंगावर असे आपले वडे झाले की ते आता आपण काढून घेऊया। हे पहा हे असे आपले आता वडे छान तयार झालेले आहेत। पपई आरोग्यासाठी खूप चांगली असते, कारण कच्च्या पपईमध्ये मुख्य म्हणजे कच्च्या पपईबद्दल सांगते मी की कच्च्या पपईमध्ये पपेन नावाचं तत्व असतं, ज्याने की आपली पचनक्रिया सुधारते। गॅसेस, बद्धकोष्ठता, आतड्यांवरची सूज ही पपई खाल्ल्याने कमी होते। पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे प्रत्येकाने कच्ची पपई ही खायला पाहिजे। तर तुम्ही पण असे पौष्टिक आणि चवीला खूप सुंदर असे वडे करून बघा। या प्रमाणातच करा म्हणजे मग अगदी असेच होतील आणि तुमचे कसे होतात ते मला प्रतिक्रियांनी कळवा। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।